नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर जवळील डायमंड नगर येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला बचावली। उपनगर पोलीस वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। आर्टिलरी सेंटरच्या मुख्य गेटपासून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या डायमंड नगर या ठिकाणी बिबट्याने बुधवारी पहाटे धुमाकूळ घातला। आर्टिलरी सेंटरच्या जंगलातून हा बिबट्या डायमंड नगरमध्ये पहाटेच्या सुमारास प्रवेश करत असताना निवृत्त सुभेदार मेजर अजित राणा यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। तेथून बिबट्याने मधुकर सरदार यांच्या बंगल्याच्या गॅलरीत ठेवलेल्या कोंबड्याचा खुराडा खाली पाडला। त्यावेळी मधुकर सरदार यांच्या पत्नी लक्ष्मी सरदार यांनी खिडकी उघडताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने खिडकीवर हल्ला चढवला। मात्र आरडाओरड व लाईट लावल्याने बिबट्याने त्यांच्या भिंतीवरून रोकडोबावाडीकडील विलास भालेराव यांच्या घराच्या दिशेने चाल केली। त्यांच्याकडे असलेल्या बकऱ्या ठेवलेल्या शेडच्या अवतीभोवती फेरफटका मारत असताना रहिवाशांनी एकमेकांना फोन करून सावध राहण्याबाबत सूचना केल्या। सर्वांनी आपले लाईट चालू करून आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढून पुन्हा आर्टिलरी सेंटरच्या जंगलात धूम ठोकली। सामाजिक कार्यकर्ते विलास भालेराव यांनी वन विभागाशी संपर्क साधला असून वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व त्या ठिकाणी पिंजरा लावणार असल्याचे सांगितले। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड।